या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर. आवाहन असं आहे की मुस्लिमांचा आवाज हे जे सभागृह आहे, विधान सभागृह, त्याच्यामध्ये जायला पाहिजे. कारण आपण असं बघतो की मुस्लिमांचं प्रतिनिधित्व गेल्या काही दिवसामध्ये अतिशय कमी कमी होत गेलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडी विशेषतः मुस्लिम आणि दलित व्होटर्सना वेगळं एक अपील करत असते, परंतु त्यांच्याकडे फक्त मतदाराच्या रूपामध्ये ते पाहतात. त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांचा आवाज, त्यांचे लढणारे, त्यांची बाजू मांडणारे जे प्रतिनिधी आहेत ते लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये जावं हे या पक्षांचं धोरण नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न आज खूप पुढे आलेला आहे की आपण अनेक दिवसांपासून हे आवाहन करत आहोत की त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणखीन अनेक असे प्रश्न आहेत. म्हणजे विशेषतः आपण जर का बघाल तर इकडचं भाजप आणि RSSचं जे राजकारण आहे, या राजकारणामध्ये डिव्हाइड अँड रूल हा एक महत्वाचा हे आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः इकडच्या वेगवेगळ्या धर्मियांना आपापसात लढवणं ही त्यांची रणनीती राहिलेली आहे. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये अनेक मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या, परंतु त्याच्यामध्ये यातला एकही पक्ष, म्हणजे महाविकास आघाडीमधला एकही पक्ष त्याच्यामध्ये भूमिका घेऊन उभा राहिला नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. व्हेअरएज वंचित बहुजन आघाडीने सर्व ठिकाणी ही भूमिका घेतली जिथे जिथे हा विषय आला. म्हणजे उदाहरणार्थ अक्कलकोटमध्ये गेल्या वर्षी आम्ही एक सभा केलेली होती, कारण त्या ठिकाणी मुसलमानांना टार्गेट केलं जात होतं आणि खूप वाईट प्रकारे त्यांच्यावरती त्या ठिकाणी हल्ले होत होते. त्या ठिकाणी सभा घेतली बाळासाहेबांनी, मी देखील त्या सभेला आलेली होते. आणि त्या ठिकाणी आवाज दिलेला होता आम्ही की या प्रकारे मुस्लिमांना टार्गेट केलं तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभी राहील आणि आम्ही असं टार्गेट होऊ देणार नाही. औरंगजेबाच्या टीपीवरून खूप मोठ्या प्रमाणावरती राजकारण खेळलं गेलं आणि खोट्याचा आधार घेऊन खेळलं गेलं. बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीवर गेले आणि हा विषय त्यांनी त्या ठिकाणी डिफ्यूज केला. म्हणजे एक तर ह्याच्यामध्ये पॉलिटिकल सोल्युशन्स काढावी लागतात आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या बाजूने, ज्या समाजावरती या ठिकाणी अन्याय होणार आहे त्या समाजाच्या बाजूने आवाज देण्याची धमक बाळासाहेबांकडे आहे, इतर कोणाकडे नाही. आज आम्ही हे बघत आहोत. आम्हाला असं वाटतं, आज 19 आम्ही उभे केलेले आहेत उमेदवार मुस्लिमांचे, आणि एक से एक बडकर की जे त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती लढणारे, ह्या मॉब लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये धावून गेलेले, लोकांच्या मदतीला गेलेले असे आमचे सर्व फारुख अहमद असतील किंवा जावेद कुरेशी असतील औरंगाबादमध्ये, आणि एकूणच खूप आम्ही 19 उभे केलेले आहेत. हे सर्व आवाज विधानसभेमध्ये पोचले पाहिजेत, हा एक महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय हा ओबीसी आरक्षणाचा आहे की या ठिकाणी ओबीसींच्या आरक्षणामध्ये डल्ला मारण्याचं एक राजकारण शिजत होतं. तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका ही घेतलेली आहे की ओबीसींच्या ताटामध्ये आम्ही कोणाला डल्ला मारू देणार नाही. जे काही न्यायाचं असेल, जे काही कायद्याचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि ते जर का या ठिकाणी आपल्याला साध्य करायचं असेल, ओबीसींची जी आतापर्यंत लढून मिळवलेली सगळी आरक्षण आहे हे टिकवायचं असेल तर विधानसभेमध्ये ओबीसी असतील, वंचित असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, मोठ्या संख्येने आपण पाठवले पाहिजे. उनकी आवाज विधानसभा में पहुंचनी चाहिए, ये हमारी सबसे बड़ा हमारा जाहिरनामा है. और इसी वजह से हमने पूरे महाराष्ट्र में ये जो समूह है, यहाँ का भटका है, यहाँ के ओबीसी है, यहाँ के मुस्लिम है, इन लोगों को ज्यादातर हमने उम्मीदवारी दी है. और हम ऐसा चाहते हैं कि इन लोगों को आज तक कांग्रेस वालों ने और यहाँ के जो प्रस्थापित पार्टियां हैं, बीजेपी है, सेना है, इन्होंने सिर्फ वोटर की रूप में देखा है. और इनकी आवाज विधानसभा में, लोकसभा में जानी चाहिए, ये इनका
इसके लिए इनकी कोई ये नहीं है। और इसलिए मुसलमानों ने अभी एक उनके सामने एक एजेंडा भी रखा है कि इसके ऊपर अगर कांग्रेस कुछ बात करती है, यानी कि कांग्रेस को वो बोल रहे हैं कि मुसलमानों को नुमाइंदगी मिलनी चाहिए, लेकिन कांग्रेस ने उनको कुछ प्रतिसाद दिया नहीं है। वंचित बहुजन आघाड़ी ये मानती है कि इन लोगों को उनकी आवाज विधानसभा में पहुंचनी चाहिए, क्योंकि जो सवाल है वो सवाल हमेशा यहाँ पर विधानसभा में जो कानून होते हैं, यानी की एक कानून ते फक्त घोषणा करतात असं आमचं म्हणणं आहे की यांच्याच हातामध्ये आजपर्यंत सत्ता आहे। आणि तरी देखील आज शेतकरी रडत आहे, हमी भाव या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या आहेत इथे। त्यामुळे खरं म्हटलं तर त्यांनी करून दाखवायला पाहिजे होतं। त्या गोष्टी आता आम्ही अजून करू म्हणून आश्वासनं देणं जनतेला माझ्या मते माहित आहे, शेतकऱ्यांना देखील माहित आहे की यांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत आणि प्रत्यक्षामध्ये ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे नाहीत। अनेक प्रश्न आहेत, विशेषतः हमीभावाचा जो विषय आहे हा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये देखील घेतलेला आहे जाहीरनाम्यामध्ये। आणि शेतकऱ्यांचे तर खूप जास्त वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांना जे वीज पुरवठा होतो त्याच्याबद्दलचं देखील आमचं धोरण असं आहे की त्याच्यामध्ये सबसिडी मिळाली पाहिजे, किंवा त्यांना शेतकऱ्यांना विशेषतः यासाठी आम्ही सबसिडी द्यायला मागतो की सोलार पॅनल्स वरती जर का त्यांना या ठिकाणी एनर्जी मिळाली तर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे जे ऊर्जेचं संकट आहे त्याच्यावरती देखील मात करता येईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या पद्धतीने सोडवण्याचं धोरण ह्या सरकारकडे नाही आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।